महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आज करण्यात आलं। यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी इंडिया आघाडीकडून शाहू महाराज यांना उमेदवारी देऊन प्रचाराची सुरुवात झाली आहे। माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा 3 तालुक्यांचा दौरा पूर्ण होत आला तरी दुसरीकडे महायुतीमध्ये उमेदवारी कुणाला मिळणार याबद्दल साशंकता असल्याकडे लक्ष वेधलं। जागा वाटपावरून महायुतीमध्ये टोकाची लढाई सुरू आहे असंही आमदार पाटील यांनी सांगितलं। सामील होताना बरं वाटलं होतं, परंतु आता तिकिटासाठी काय मारामारी करावी लागते, म्हणजे तिकिटासाठी ज्यांना पळापळ करावी लागते, जनता त्यांच्या पाठीमध्ये कशी राहणार? ज्यांना स्वतःचं तिकीट आणण्याबद्दल शाश्वती नाही, जे स्वतःचं तिकीट एका मिनिटात आणू शकत नाही, ते लोकांचे प्रश्न काय सोडणार? आणि म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार, इंडियाचे उमेदवार आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हा जनतेचा आवाज आहे आणि निश्चितपणे कोल्हापूरचे प्रश्न संसदेत मांडून ते सोडवतील अशी आम्हाला खात्री। भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यात काँग्रेसचा एकही खासदार निवडून येणार नाही असं वक्तव्य केलं होतं। यावर आमदार सतेज पाटील यांनी खासदारांनी ज्योतिष सांगायला कधीपासून सुरुवात केली अशा शब्दात टोला लगावलाय। बाकीत कधीपासून सांगायला लागली किंवा भविष्य कधीपासून सांगायला त्यांनी चालू केलं मला माहीत नाही। आणि जर येत नाही मग 5 टप्प्यात कशासाठी या निवडणुका महाराष्ट्राच्या लावल्या? मग नेते मंडळी फोडायचं काम का चालू आहे? कोसेंडींचा प्रवेश का केला? अशोक चव्हाणांना का घेतलं? मिलिंद देवरांना का घेतलं? असे अनेक प्रश्न आहेत आणि भाजप हा अवसान आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करते। काही तथ्य त्यामध्ये नाही आहे, हे होणार नाही हे सगळं लोकांना माहीत आहे। लोक वाट बघत होते भाजपच्या उलटं मतदान करायला आणि ती संधी आम्हाला जनतेला आता मिळाली आहे। एकीकडे खासदार उदयनराजेंना उमेदवारीसाठी दिल्लीत ताटकळत ठेवण्यात येत आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील 3ही पक्ष एकमतानं श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी देण्यासाठी पुढे येत आहेत। त्यातून गादीचा मान कोण राखतंय हे जनतेला कळून चुकलंय असंही आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। दिल्लीत 3 दिवस बसून त्यांची भेट न होणं हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं भूषणावं नाही। हा अपमान कुणाचा आहे हे महाराष्ट्राची जनता बघते आणि म्हणून गादीचा मान कोण ठेवते आणि कोण ठेवत नाही हे उभ्या महाराष्ट्रानं आता अनुभवलेला। अजून देखील त्यांना शंका आहे उमेदवारीच्या बाबतीत। इथं आदरणीय शाहू महाराजांना आम्ही विनंती करून अगदी पवारसाहेब असतील, ठाकरेसाहेब असतील किंवा आमचे थोरातसाहेब असतील या सगळ्या मंडळींनी यामध्ये सकारात्मक निर्णय घेतला, परंतु साताऱ्याच्या बाबतीत तो निर्णय होत नाही। याचाच अर्थ की सन्मान कोण ठेवतंय या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा हे लोकांना आता कळलेलं आहे। हातकणंगले संदर्भात 1-2 दिवसात निर्णय होईल असा विश्वासही आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला असून वेळ गेली नसल्यानं वंचित बहुजन आघाडीनं महाविकास आघाडीसोबत राहावं यासाठी काँग्रेस सकारात्मक असल्याचंही आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं।